ह्या फोटोला तर तुम्ही बघितलंच असाल, कारण की आता सध्या इंस्टाग्रामवरती सगळीकडे हेच चालू आहे. मला खरंच वाटलं नव्हतं की या महाराष्ट्रात एवढ्या नीच मानसिकतेची माणसं राहतात. 3.5 वर्षाच्या मुलीने काय केलं होतं? प्रत्येक जणांचं मत आहे की मुली ड्रेस घालतात, असे मुली वागतात, मुली फिरतात, मुली अशा बोलतात, म्हणून सगळं त्या मुलींबरोबर घडतात. पण या 3.5 वर्षाच्या मुलीचा काय दोष होता? चला सगळी गोष्ट सांग. यज्ञा नावाची मुलगी मालेगावात म्हणजे नाशिक या ठिकाणी राहत होती. तिची आई घरात काम करत होती, बाबा बाहेर कामाला गेले होते, यज्ञा अंगणात खेळत होती. त्याच गावातला एक व्यक्ती नाही म्हणता येत त्याला, मुलगा ज्याला मिसरुडं सुद्धा फुटलं नव्हतं, त्यांनी तिला उचललं, त्याच्या घरी नेलं, तिच्यावर रेप केला आणि त्याच्याच हाताने दगडाने तिचं डोकं तिच्यावरती वारही केले. म्हणून काय केलं होतं त्या 3.5 वर्षाच्या मुलीने? बरं तेही जाऊ दे. तिची आई म्हणत होती की 4:30-5 पर्यंत माझी मुलगी का आहे नाही, मुख्य गावभर शोधत होती, पुन्हा गाव सगळं शोधायला लागलं. पण शेवटी त्याच गावातील एका व्यक्तीला एका झुडपात ती मुलगी सापडली, ज्या अवस्थेत तिला कोणी बघूही शकत नाही अशा अवस्थेत सापडली. तिच्या डोक्याला मार लागला होता, पूर्ण शरीरावर